आरडतो तू सांगतो हो ना तुम्हाला उसाला तुम्ही बघायला होते तुम्हाला फोटो नाही बघायचं की मला सांगा आपण याला काय हे चालू आहे आपण याला काय काय सोडले आता काय आपलं सोडायला तुम्ही सॉईल अजून काय ड्रीप मध्ये खाते टाकलेली सॉईल 1961 आणि 052 दिले तुम्हाला बरोबर किती वेळा सोडलं ही फवारणी सिलिकॉन एक दिले सिलिकॉनची फवारणी केल्या आणि सॉईल 19 52 आणि 61 एवढं सोडले याला आत्तापर्यंत आपण किती महिन्याचा ऊस आहे 4 महिन्याचा ऊस आहे साधारण किती उंच गेला ह्यो मला वाटतं 8-9 फूट हां 8 फूट 8 फुटाला जास्त आहे बघा 8 ते 9 फूट 8 ते 9 फूट म्हणजे आपण सांगतो की जानेवारीची लागण आहे फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून 5 महिने झाले बरं ह्याला काळोखी कशा पद्धतीने दिसते तुम्हाला काळोखी चांगली आहे 5 महिन्याचा ऊस आहे 5 महिन्याचा ऊस आहे काळोखी कशी दिसते तुम्हाला याला काळोखी चांगली आहे तुमचं नाव काय पांडुरंग माडिक पांडुरंग विठ्ठलनगर पांडुरंग माडिक निवरी विठ्ठलनगर तालुका कडेगाव जिल्हा सांगली कडेगाव जिल्हा सांगली ओके तुम्ही आता शेतकऱ्यांना काय सांगायचा प्रयत्न कराल इतर शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना सांगणार की भरपूर प्रमाणात हे वापरण्याचा प्रयत्न करावा सेंद्रिय खत सेंद्रिय खत म्हणा शेणखत वापरणे करावी सोयाबीन म्हणा घटकचे ऑर्गॅनिक शेती करावी बऱ्यापैकी गोमूत्र म्हणा टाकणे शेतीमध्ये हां पाहिजे बऱ्यापैकी शेतकऱ्यांना तुम्ही चांगल्यात चांगला सल्ला काय द्याल ऑर्गॅनिकच्या बाबतीत ऑर्गॅनिक बाबतीत सांगणार की फवारणी वगैरे काय ड्रिपमध्ये ढकलणे म्हणा पाहिजे म्हणा वेळच्या वेळेला काम झालं पाहिजे आणि लागण वगैरे तुम्ही किती फुटावर केली काय लागण आपण 1.5 फुटावर केलेली आहे मग त्याचा परिणाम काय जाणवतो तुम्हाला परिणाम जावतंय अजून बऱ्यापैकी फुटवा बिटवा निघालेला आहे पण अजून लागण तसे म्हणजे 1 फुटावर पाहिजे अजून बऱ्यापैकी आपण व्हायला पाहिजे आणि फुटवा निघताना सुरुवातीला आळूने घातल्या पाहिजे त्या कुठल्याही असू दे केले पाहिजे हां खर्च केला तर खर्च केला तर उत्पादन तसं भेटणार चांगल्या पद्धतीने भेटू शकते ओके फ्रीडम सक्सेसचं औषध ज्या दिवसापासून तुम्ही वापरायला चालू केलं त्यापासून तुम्हाला इतर ऊसांमध्ये आणि ह्याच्यामध्ये काय फरक जाणवतोय का फरक जाणवतोय जाणवतोय ओके शेतकऱ्यांना तुम्ही सल्ला देऊ शकता का की बाबा फ्रीडम सक्सेसचं प्रोडक्ट यूज करा म्हणून सांगू शकतो ओके ठीक आहे